मनोरमा बँकेच्या अंत्रोळीकर नगर 11व्या शाखेचे उद्घाटन आणि कैलासवासी सदाशिव मोरे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते रविवारी बालाजी सरोवर येथे मोठ्या उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे नव्हे तर सुसंस्कृत, चारित्र्य संपन्न आणि जबाबदार पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे। मूल्यधिष्ठित शिक्षणातून सक्षम समाज निर्माण होतो, असे प्रतिपादन पुणे पीपल्स मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड यांनी केले। हॉटेल बालाजी सरोवर येथे आयोजित कैलासवासी सदाशिवराव मोरे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे होते। यावेळी कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष संजीव खडके, जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार, उपनिबंधक उमेश पवार, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 व्ही डोके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळांमधील गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। यावर्षी पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये वैशाली कारवेकर, जिल्हा परिषद शाळा शेटेवस्ती सोलापूर, निर्मला केदार लिंगे, जिल्हा परिषद शाळा जगतापस्ती सोलापूर, राहुल राठोड, जिल्हा परिषद शाळा बेलाटी, चंद्रकांत पुंडलिक नवले, जिल्हा परिषद शाळा वाघोली, रमेश गोविंद जाधव, जिल्हा परिषद शाळा इंदिरानगर कासेगाव आणि विजय अच्युत गुंड, जिल्हा परिषद शाळा गावडे वस्ती यांचा समावेश आहे। शिक्षक हा समाज परिवर्तनाचा प्रभावी घटक असून विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि नैतिक मूल्य रुजविण्याचे कार्य शिक्षकांनी करावे, असे गायकवाड यांनी सांगितले। मित्रांनो, मी मागचे 20 वर्ष जवळपास बँकेवर संचालक आहे। बँक सक्सेस करण्यामध्ये तिथे जी असलेली बॉडी आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि मला इथं दिसतंय की 1 कोटीवरून आज 600-650 कोटीच्या ठेवी आणि टोटल 1100 कोटीच्या आसपासचा बिझनेस ही साधी गोष्ट नाही आहे। सतत डिव्हिडंड देण्याचा प्रयत्न, 0 NPA म्हणजे RBIला जे लागतात सगळे निकष ही बँक कायम पाळत आलेली आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे। म्हणजे बाकी सगळं बोलणं, भाषण वगैरे खूप हे असतं, पण बँकेची परिस्थिती काय आहे हे ह्या सगळ्या गोष्टींवरून समजतं। त्यांचे हे अपार कष्ट आहेत। मला वाटतं मोरे साहेबांनी त्यांच्या वडिलांनी ही जी बँक हे केली तर अगदी समाजसेवेचं व्रत म्हणा किंवा सहकार्याचं व्रत घेऊन त्यांनी जे हा रथ पुढे चालवलेला आहे। पुरस्कार निवड समितीचे प्रमुख राहुल सुरवसे आणि प्रिया सुरवसे यांनी पुरस्कारांची घोषणा केली। पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा शाल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला।